सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म सवनं येतं मंगलम उत्तमम। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या वर्षवास कालखंडामध्ये श्रद्धायुक्त चित्ताने आपण रोज बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांची वाणी अर्थात धम्म ग्रहण करून महान पुण्य प्राप्त करत आहात। तथागतांचा धम्म जीवन जगण्याची कला आहे। तथागतांचा धम्म जीवन जगण्याचा आधार बनतो, दुःखातून बाहेर काढतो, सुख सुगती आणि मुक्तीचा मार्ग दाखवितो। म्हणून तथागतांचा धम्म सर्वश्रेष्ठ आहे। त्या धम्माचे आपण वारसदार झालो आहोत। तथागत म्हणतात की ज्या मनुष्याची आजीविका सम्यक आहे त्या व्यक्तीने किती जरी धन प्राप्त केलं तर त्या धनामध्ये त्याला संतुष्टी मिळते। म्हणून भगवान बुद्धांनी आर्य अष्टांग मार्गामध्ये सम्यक आजीविका सांगितली आहे। मनुष्याने सम्यक आजीविका केली पाहिजे। आपण जे कष्ट करतो, जे धन प्राप्त करतो, ते धन जर आपलं सम्यक आजीविकेचं असेल ते धन सोबत आशीर्वाद घेऊन येत असतो। आणि ज्या धनाचा आशीर्वाद असतो ते धन आपल्याला पुरेसं असतं। ते धन आपल्याला संतुष्टी पण देते, ते धन आपल्याला शांत झोपू सुद्धा देते, ते धन आपल्याला जेवढं जगण्यासाठी पाहिजे तेवढं ते पुरत असतं। वास्तविकता आपल्याला जगण्यासाठी किती धन पाहिजे हे आपल्याला माहिती नाही। मनुष्य विचार करतो की मला धन जमा करायचं आहे, पण किती धन जमा करायचं आहे, आपलं आयुष्य पूर्ण करण्यासाठी किती धन लागेल आपल्याला सांगता येते का? कोणी सांगू शकेल का? प्लॅनिंग तर करत आहे, पण किती लागणार आहे कोणालाच माहिती नाही। मग घरामध्ये 5 सदस्य आहेत, 6 सदस्य आहेत, मग त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख येणार, दुःख येणार। मग दुःख आल्यानंतर ते दुःखाला भरून काढण्यासाठी आपण काय करू शकतो, किती करू शकतो हे आपल्याला माहित नाही। मग कशाच्या आधारावरती जगायचं? तर संसाराच्या आधारावरती जगू नका। संसाराच्या आधारावरती जगण्याचा किती जरी प्रयत्न केला तर मनुष्याच्या वाटेला काहीच लागत नाही दुःखाच्या व्यतिरिक्त। मग आधार घ्यायचा असेल तर कशाचा आधार घ्यायचा आहे? भगवान बुद्धांच्या धम्माचा। कारण धम्म कमजोर नाही, धम्म बलवान आहे, धम्म श्रेष्ठ आहे। आणि ज्या व्यक्तीने धम्माचा आधार घेतला आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ शकते, पण तो दुर्गतीला जाऊ शकत नाही। दुःख येणं हा नैसर्गिक नियम आहे। कारण दुःखाचं सर्टिफिकेटच घेऊन आपण फिरत आहोत। दुःखाचं सर्टिफिकेट कोणतं आहे? शरीर आणि मन हे सर्टिफिकेट आहे की या सर्टिफिकेट वरती गॅरंटी आहे की बिमारी येणार आहे, गॅरंटी आहे की म्हातारपण येणार आहे, गॅरंटी आहे की मृत्यू येणार आहे। असं होऊ शकत नाही की एखादा व्यक्ती वाचला, म्हातारपणापासून, आजारपणापासून, मृत्यूपासून एखादा व्यक्ती सुटला, असं होत नाही। कारण कोण गॅरंटी घेत आहे? शरीर। शरीर त्याचं सर्टिफिकेट आहे की जिथं शरीर असेल तिथं म्हातारपण, आजारपण, मृत्यू ते येणारच आहे वाटेला, ते दुःख येणार आहे आणि ते नैसर्गिक सत्य आहे, त्याच्यापासून कोणी सुटणार नाही। म्हणून आयुष्यात दुःख येणं ते विशेष नाहीये, पण मनुष्याला मनुष्याचा जन्म मिळून सुद्धा जर तो दुर्गतीला जात असेल तर ती विशेष गोष्ट आहे। कारण दुर्गतीला मनुष्य स्वतःच्या कर्माने जातो, निसर्गाच्या नियमानुसार जात नाही। निसर्गाचे नियम ते कार्य करत आहे, पण मनुष्य
स्वतः सुद्धा कार्य करत आहे आणि स्वतःच्या कार्याने तो दुर्गतीला जाता कामा नाही. दुर्गती भयानक असते, दुःख तेवढं भयानक नाहीये, कारण दुःखाला मात केल्या जाते, दुःखातून बाहेर पडल्या जाते आणि दुःख त्याचा काही कालावधी असतो. त्याचा कालावधी 1 महिन्याचा, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 5 वर्षाचा असा काहीतरी कालावधी आहे दुःखाचा. पण दुर्गतीचा कालावधी कल्पाचा आहे. म्हणून दुःख आणि दुर्गती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून दुःख आलत चालते, पण दुर्गतीला मनुष्य जाता कामा नाही, कारण दुर्गतीला गेलेल्या सत्वाला लवकर बाहेर काढता येत नाही. आणि या दुर्गतीला पाठवणारा जर कोणी असेल तर ते आहे माणसाचे अकुशल कर्म. म्हणून अकुशल कर्मापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. हा निसर्ग कर्म सिद्धांतावरती चालतो. ती कर्मामध्ये ताकद आहे की कर्म शून्यातून विश्वही निर्माण करून देऊ शकते आणि विश्व जरी असेल तर शून्यामध्ये सुद्धा जायला जास्त वेळ लागत नाही. हे जीवनच उधारीचं जीवन आहे. निसर्ग श्वास देतो, उधारीवरती देतो, की त्याला वापस द्यायचा आहे. जन्माला आलो, श्वास भेटला, मृत्यूच्या वेळा श्वास वापस द्यायचा आहे. सर्व काही वापस करायचं आहे, काही जवळ ठेवता येणार नाही. परिवार असेल, मित्र असेल, धन असेल, मान असेल, संपत्ती जे काय कमवलं असेल ते सगळं वापस द्यायचं आहे. म्हणून जोपर्यंत तो निसर्ग वापस मागत नाही तोपर्यंत ज्याला जगणं म्हणतात त्याला तर जीवन म्हणतात. ते तर जीवन आपण जगत आहोत. हे संपूर्ण जीवन कशा करता जगत आहोत? एक दिवस वापस देण्यासाठी. काय वापस देण्यासाठी? हे जीवनच वापस देण्यासाठी. आणि म्हणून आपण या संसारामध्ये आपल्या मुठीमध्ये काही बांधू शकत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. हे जर माणसाला कळालं तर त्याचे 90% समस्या सुटतात. आणि ही गोष्ट जेव्हा माणसाला बुद्धीच्या वरच्या स्तरावर नव्हे तर आंतरिक चित्तामध्ये जर त्याला समजले, प्रज्ञेच्या आधाराने समजले, तर तो मनुष्य अहंकार करत नाही. तो मनुष्य मी माझं करत बसत नाही. तो व्यक्ती फक्त जीवन कसं जगता येईल त्याचा तो विचार करतो आणि जीवन जगण्यासाठी जास्त लागत नाही. आपण शेकडो करोडो प्राण्यांपेक्षा स्वर्गाचं जीवन जगत आहोत. संसारामध्ये फक्त एकच सत्व असं आहे की मनुष्य त्याला बुद्धीचा विकास परिपूर्ण झाल्यामुळे, पंचस्कंद उपलब्ध असल्यामुळे तो सुखाचं जीवन जगू शकतो, सुखाचं वातावरण तयार करू शकतो, सुरक्षित राहू शकतो. ही संधी फक्त मनुष्याला आहे. मनुष्याच्या व्यतिरिक्त सर्व प्राणी हे दुर्गतीचं जीवन जगत आहे, नरक समान जीवन जगत आहे. कारण त्या जीवनामध्ये एकाला जगण्यासाठी एकाला मरावं लागतं. तो त्या निसर्गाचा तो नियमच आहे. अन्न, वस्त्र, निवारा याच्यासाठी त्यांना खूप भटकंती करावी लागते. खूप त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत. त्यांच्या दुःखाच्या बरोबरीनं आपलं दुःख काहीच नाही. जमीन आसमानचा फरक आहे. आपण म्हणतो की दुःख म्हणजे नेमकं काय? प्राण्यांपेक्षा जास्त दुःख आहे का आपल्या वाटेला? नाही आहे. प्राण्यांचं दुःख अतिशय भयानक आहे, आपलं दुःख तेवढं नाहीये. आणि त्या प्राण्यांपेक्षाही भयानक दुःख आहे दुर्गतीचं. मग काय करावं लागेल? धर्माचा आधार पकडून जगावं लागेल, तरच व्यक्ती सुरक्षित आहे. मग त्याच्यामध्ये सम्यक आजीविका सुद्धा खूप महत्वाचे आहे. कारण जगण्यासाठी काहीतरी करावं लागतं. धन तर पाहिजे, धनाशिवाय तर मनुष्य जीवन जगू शकत नाही. मग धन माणसाने किती कमवलं ते महत्वाचं नाही, तर कोणत्या मार्गाने कमवलं ते महत्वाचं आहे. जर मनुष्य 20,000 कमवतो की मग महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो का 5,00,000 रुपये कमवतो, ते किती कमवतो ते महत्वाचं नाही, तर तो कोणत्या पद्धतीने कमवतो ते महत्वाचं आहे. कारण धनाचा आशीर्वाद बनला पाहिजे, अन्यथा सगळं तर सोडून जायचंच आहे. मग एवढ्या खटापटा कशा करता चालल्यात? सुखाला भोगण्यासाठी, सुख वाटेला यावं, सुखाला चांगल्या प्रकारे त्याच्या सोबत जगता यावं, सुख प्राप्त व्हावं त्याच्याकरता. त्या धनाचाही प्रश्न शेवटी काय आहे? सुखाला पकडूनच आहे. माणूस सुखी होतो त्याच्याकरता जास्त धन पाहिजे अशी धारणा बनते, म्हणून जास्त धन कमवतो. जास्त धनवान जरी झाला, श्रीमंत जरी झाला, त्याचा उपयोग कशा करता करणार आहे? सुखासाठीच करणार आहे. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात? सम्यक आजीविका या गोष्टीवरती ध्यान ठेवा. धनाचा आशीर्वाद बनला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला धनाचा आशीर्वाद मिळतो त्याने जे काही धन त्याच्या आयुष्यामध्ये कमवलेलं आहे ते धन त्याला पुरेसं होतं. त्याला शांत झोपू सुद्धा देतं, बसू सुद्धा देतं आणि त्याला व्यवस्थित त्याचं जीवन चालवतं. अन्यथा जर माणूस धर्माच्या आधारावरती नाही जगला आणि धनाच्या आधारावरती जगत बसला
तर धन किती कमवणार आयुष्यभर? 1,00,000, 50,00,000, 5 करोड किती कमवून किती कमवणार? पण त्याच्यापेक्षा महागडी बिमारी जर उत्पन्न झाली आणि डॉक्टर जर म्हणाला की आता एवढं औषध आहे, त्या औषधीची किंमत एवढी आहे. समजा एखाद्या मनुष्याने 50 लाख रुपये सगळं औषध खर्च लावून कमाई केलेली आहे. त्यानं 50 लाख रुपये धन बचत केलेलं आहे. बिमारी उत्पन्न झाली 1 करोडची, बाकीचे 50 लाख कुठून आणणार? याचा अर्थ धन बलवान नाही. धनाच्या आधारावरती आपण बसू शकत नाही. मग कशाच्या आधारावर? धम्माच्या आधारावर. धम्माचा आशीर्वाद भेटला तर बिमारी जरी उत्पन्न झाली, दुःख जरी आलं, तरी ते दुःख आपल्या आयुष्यामध्ये कमी प्रमाणामध्येच राहील, कारण धर्मभर त्या दुःखाला नष्ट करण्याची ताकद होत असते. म्हणून धर्म एक रक्षण आहे, रक्षण करते धर्म. कशापासून? दुःखापासूनही करते, दुर्गतीपासूनही करते आणि भविष्याला सुद्धा चिंतामुक्त करते. म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक आजीविका शिकवली. मग सम्यक आजीविका करत असताना जे लोक बुद्धांना शरण गेलेले आहेत ते काही आजीविका म्हणजे काही व्यवसाय करू शकत नाही. ते कोणते व्यवसाय करू शकत नाही? शस्त्र विकण्याचे व्यवसाय करू शकत नाही, विष विकण्याचे व्यवसाय करू शकत नाही, किंवा प्राण्यांची हत्या करून त्यांचं मांस विकणे हा व्यवसाय ते करू शकत नाही, किंवा दुसऱ्याला खोटं बोलून फसवणूक करून त्याचं धन लुटण्याचे असे काही मार्ग असतील, व्यवसाय असतील, ते व्यवसाय ते करू शकत नाही. म्हणजे ज्या व्यवसाय केल्याने तो धन प्राप्त करतो पण त्या धनासोबत पाप कर्म सुद्धा जोडल्या जातात, अशा प्रकारचा कोणताही व्यवसाय हा बौद्ध उपासक करू शकत नाही. मग उपासक असो उपासिका असो, त्यांची आजीविका जी आहे ती कशी असली पाहिजे? सम्यक असली पाहिजे. जे काही कमवतो ते कष्टानं कमवतो. मग ते कमी जरी असेल तरी आयुष्याला पुरेसं होईल. अन्यथा जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत की त्यांनी 2 मार्गाने पैसा कमवला. दोन नंबरचा रस्ता जो म्हणतात त्या मार्गाने त्यांनी पैसा कमवला. आज त्यांच्याकडं बंगला आहे, आज त्यांच्याकडं खूप दास दासी आहेत, नोकर चाकर, खूप प्रकारच्या संपत्ती आहे, पण त्यांच्या घरामध्ये 1% सुद्धा प्रसन्नता वाटणार नाही. म्हणून वस्तू दिसायला सुंदर आहे पण घरामध्ये प्रसन्नता नाही. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसत्या नाती. तिथे घर आहे, भिंती आहेत, वस्तू आहेत, पण तिथे प्रेम नाही, जिव्हाळा नाही, नाती नाही, ते सगळं काही समाप्त झालेलं असतं. आणि अशा अवस्था भरपूर गर्भ श्रीमंत लोकांच्या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मग जर श्रीमंत होणे जर सुखाचं कारण असतं तर जगातले सर्व श्रीमंत लोक सुखी असायला पाहिजे होते, पण तसं होत नाही. कोण लोक सुखी आहेत? ज्याची आजीविका सम्यक आहे. सम्यक आजीविकेने तुम्ही 10,000 कमवा, 1,00,000 कमवा, 1 करोड कमवा, ते तुमचा आशीर्वाद बनेल. आणि ज्याच्याकडे धनाचा आशीर्वाद आहे त्याचं जीवन सार्थक होतं. म्हणून अशा अनेक प्रकारच्या संसारातील लोकांकडे बघून आपण ती गोष्ट शिकू शकतो. सर्व काय आहे पण घरामध्ये सुख नाही. म्हणून आपल्याला सुख पाहिजे असेल तर वस्तू कमी पडल्या तरी चालत्या, पण धर्माच्या मार्गाने आपलं जीवन चाललं पाहिजे. अशा अनेक प्रकारचे लोक आपण बघत असताना मग कधी कधी विचार येतो की अरे हे लोक अशा प्रकारे धन कमवतात, सुखी दिसतात, मग आपण पण तशा मार्गाने गेलो तर? मग धन तर धन आहे, ते कोणाकडे का असे ना, पण त्या धनाचा उपयोग तुम्ही कशा करता करणार आहात? फक्त इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी? धनाने तुम्ही निसर्गाचे नियम विकत नाही घेऊ शकत. धनाने वस्तू विकत घेऊ शकता. काय वस्तू आहे संसारामधल्या? ज्या मनुष्याने निर्माण केलेल्या वस्तू असतील त्या सर्व तुम्ही विकत घेऊ शकता, पण निसर्गाच्या कर्मसिद्धांताला तुम्ही विकत नाही घेऊ शकत. धनाने म्हातारपणाला थांबू शकता का? धनाने आजारपणाला थांबू शकता का? धनाने मृत्यू थांबू शकता का? नाही. म्हणून धन माणसाला जीवन जगण्याचं माध्यम आहे, पण जीवन परिपूर्ण करण्याचं माध्यम धन नाही. अशा अनेक लोक आहेत की ते अजूनही संसारामध्ये पापाच्या मार्गाने जाऊन धन कमवतात आणि ते धन त्यांना श्रीमंत बनवते पण सुख प्राप्त करून देत नाही. म्हणजे आपण धन कमवतो, कमवल्यानंतरही सुद्धा त्या धनाला 4 हिश्श्यामध्ये आपल्याला वाटावं लागेल. किती हिश्श्यामध्ये? 4 हिश्श्यामध्ये. धनाचे 4 हिस्से करा. 100% गॅरंटी आहे की घरामध्ये लक्ष्मी येऊ का ना येऊ, दरिद्री येणार. लोक म्हणतात ना की घरात लक्ष्मी आली पाहिजे, काहीतरी पूजापाठ वगैरे करा, आमच्या घरात धनच नाही, लक्ष्मी आली पाहिजे म्हणतात लोक घरामध्ये. मी म्हणतो घरामध्ये लक्ष्मी येऊ का ना येऊ, दरिद्री येता कामा नये. कारण दरिद्री माणसाला अधर्म शिकवते. दरिद्र माणसाला आंधळा करून टाकते.
दरिद्रीमध्ये मनुष्य काही सुद्धा करू शकतो, त्याला धर्माची भाषा कर्माची भाषा बिलकुल समजत नाही, काही पाप करू शकतो दरिद्रीमध्ये. कारण दरिद्री ही जिवंतपणे एक श्राप आहे, श्रापापेक्षाही ती कमी नाही, श्रापापेक्षाही जास्त श्राप आहे म्हणजे दरिद्री माणूस काहीही करायला तयार असतो. म्हणून घरामध्ये दरिद्री येऊ नये. धन कमी जास्त असेल चालेल, पण दरिद्री येता कामा नये. मग काय करावं लागेल की दरिद्री येऊ नये? तर मग भगवंताने सांगितलं की धनाचे 4 हिस्से करा. कोणते हिस्से? 4 हिस्से. कसे? एक हिस्सा परिवाराच्या हितासुखासाठी खर्च करायचा, एक हिस्सा भविष्याच्या काळासाठी बचत करून ठेवायचा, एक हिस्सा कोणी आपल्या नात्या गोतातला व्यक्ती दुःखामध्ये जर आपल्या दारावरती जर आला, समाजातला व्यक्ती जर आला दुःखामध्ये आणि त्याने जर मदत मागितली तर आपल्याला त्यावेळेला करता आली पाहिजे. कारण आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला परिवार आहे, नातं गोता आहे, समाज आहे. आज पुढच्यावरती वेळ असेल तशी वेळ आपल्या स्वतःवरती सुद्धा येऊ शकते. दुःख माणसाला लाचारही करतं, दुःख माणसाला भटकवते, दुःख माणसाला कोणापुढेही उभं करू शकते. आणि म्हणून दुःखामध्ये तशी जर वेळ आली आणि माझ्या पुढे जर एखादा व्यक्ती जर आला तर त्याला मी नाही म्हणू शकणार नाही. मला त्यावेळेला खूप जास्त काही करायचं नाहीये, पण फुल ना फुलाची पाकळी देण्याची पद्धत मला तिथे लागू करायची आहे. कारण ती वेळ माझ्यावर येऊ शकते, ती वेळ दुसऱ्यावर येऊ शकते. म्हणून एक हिस्सा त्या कार्यासाठी बाजूला ठेवणे आणि एक हिस्सा धर्म कार्यासाठी. कारण मी धर्माशिवाय जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक सत्वाला धर्माची गरज पडते. सामाजिक प्राणी आहोत, धर्माशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही. प्रत्येकाकडे कोणता ना कोणता धर्म असतो. आणि मग माझ्याकडे जर श्रेष्ठ धर्म असेल, त्या धर्माचं कार्य करणारे, ते धर्माचा प्रचार करणारे जे कोणी धर्मगुरू असतील त्यांची जी आजीविका आहे ती दानावरती असते. किंवा जे धर्म कार्य करणारे बांधव आहेत त्यांना धर्म कार्य करण्यासाठी जे काही धन लागत असतं ते सुद्धा समाजातूनच उत्पन्न होत असते. आणि म्हणून एक हिस्सा मी त्या कार्यासाठी ठेवणार आहे की माझ्या दारामध्ये जर कोणी एखादे भिक्षू आले तर त्या भिक्षूंना मला भोजन देता आलं पाहिजे, त्या भिक्षूंना मला काही वस्तू देता आल्या पाहिजे, कारण ते माझे धर्मगुरू आहेत, माझ्यावरती त्यांची उपजीविका चालते. समाजातला बांधव जर आला तर त्याला धर्म कार्यासाठी जर काही मला देता आलं, फुल ना फुलाची पाकळी, मला ते द्यावं लागेल, कारण मी समाजाशिवाय राहू शकत नाही. 4 हिस्से जर तुम्ही धनाचे अशा पद्धतीने केले तर धन आशीर्वाद बनेल आणि ते धन तुमच्या जीवनाला पूर्ण करेल. आणि त्या धनाचा आशीर्वाद बनला तर तुमच्या दारामध्ये कधीही दरिद्री येणार नाही, ती गॅरंटी धम्म देतो. भगवान बुद्धांच्या काळातली घटना अशी की भगवान बुद्धाच्या काळात एक खाटीक होता आणि तो खाटीक म्हटल्यानंतर त्याचं एकच काम आहे पशु पक्ष्यांची हत्या करणे आणि त्यांचं मांस घेतणे. श्रावस्तीमध्ये एक खाटीक होता आणि तो गाय आणि बैल त्यांचं मांस विकायचं तो काम करायचा आणि त्याचं घरामध्ये रोज मांस शिजवल्या जायचं, रोज मांस तो ग्रहण करायचा. एकही दिवस असा नसेल की त्या दिवशी त्याने मांस खाल्लं नसेल. म्हणजे पक्का तो मांसाहारी बनलेला होता. म्हणजे मांसाशिवाय त्याला भोजन गळ्याच्या खाली जातच नसेल. 55 वर्ष त्याने तो मांस विकण्याचा व्यवसाय केला. किती पाप धर्म होते, कारण एखादा पशु पक्षीचं हत्या करणे म्हणजे खूप मोठं ते पाप आहे. तर हा काय करायचा, गायी विकत घ्यायचा, बैल विकत घ्यायचा किंवा जे काही लहान अवस्थेत असतात तर त्या अवस्थेमध्ये विकत घ्यायचा, त्यांचं लालन पोषण करायचा, त्यांना वाढवायचा आणि ते परिपूर्ण झाले तर मग त्यांची तो हत्या करायचा, त्यांचं मांस विकायचा. 55 वर्ष त्याने हे काम केलं. पण 55 वर्ष हे कार्य करत असताना जीवनामध्ये एक घटना अशी घडली की एका दिवशी काय झालं की एका दिवशी असं झालं की त्याने सर्व मांस दुकानातलं विकल्यानंतर सायंकाळ झाली आणि आता आंघोळीला जाण्याच्या तो तयारीमध्ये होता आणि तलावावरती आंघोळीला जाणार त्याच्या अगोदर पत्नीला सांगितलं की हे मांस घे आणि हे मांस तू आता शिजवायला टाक, मी आंघोळ करून येतो आणि त्यानंतर मी भोजन करायला बसेन. आणि मग तो आंघोळ करायला तलावावरती निघून जातो आणि त्याच दिवशी त्याच्या मित्राच्या घरी काही पाहुणे येतात आणि त्या मित्राला सुद्धा पाहुणचारासाठी मांस पाहिजे असतो. मग तो त्याच्या घरी जातो आणि त्याच्या पत्नीला म्हणतो की मला काही मांस पाहिजे, माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत. त्याची पत्नी म्हणते की आज मांस तर पूर्णपणे समाप्त झालेलं आहे, आज तर मिळणार नाही, तुम्हाला उद्या मिळेल. माझ्याकडे थोडंफार प्रमाणामध्ये मांस आहे, ते माझ्या पतीसाठी ठेवलेलं आहे, मी त्याची भाजी बनवणार आहे. ते आता आंघोळ केल्यानंतर ते भोजनाला बसतील, ते आल्यानंतर त्यांना वाढावं लागेल, तर माझ्याकडे मांस नाहीये. आणि ते दाखवते पण त्याला की हे बघ माझ्याकडे एवढंच मांस आहे.
आणि एका भांड त्याच्या पुढे ठेवलेलं असतं. मग तो विचार करतो आता काय करावं, पाहुणे तर आलेले आहेत, त्या पाहुण्यांचा पाहुणचार तर करावाच लागेल. तर मग तो मांस घेतो आणि तिथून पळून जातो. मग असं केल्यानंतर त्याची पत्नी चिंतेमध्ये पडते की आता पती तर घरी आल्यानंतर त्याला तर आता खायला तर काय तर द्यावं लागेल, पण तो मांसाच्या व्यतिरिक्त दुसरं काही ग्रहण करत नाही. पत्नी आता पूर्णपणे चिंतेमध्ये पडली, आता काय करावं. मग तिकडून तो आता आंघोळ करून आला घरी आल्यानंतर मग आता पत्नीला म्हणतो की आता भोजन मला वाढ. पत्नी म्हणते की अशी अशी घटना घडली, तुमचा मित्र आला होता आणि त्याने मांस मागितलं होतं, मी त्याला नाही म्हटले, पण तो मांस घेऊन पळून गेला. मग हा खूप क्रोधिष्ट झाला. याने त्याच्या पत्नीला शिवाय द्यायला सुरुवात केली, त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि सांगितलं की तुला समजत नाही का, तुला कळत नाही का, आता मी उपाशी आहे, आता मी काय करू, आता मला भूक लागलेली आहे. मग तो विचार करतो उद्यासाठी आपण आता एक बैल आणलेला आहे, उद्या आपल्याला एका बैलाला मारायचं आहे, तर आता काय करू, आपण त्या बैलालाच हे करू, त्या बैलाचा एखादा शरीराचा एखादा तुकडा आपण आता कापूया. मग तो रागात क्रोधामध्येच त्या बैलापुढे जातो आणि विचार करतो काय कापू आता मी या बैलाला, आज तर कापण्याची वेळ तर उद्याची आहे. मग तो काय करतो, त्या बैलाची जीभ पकडतो आणि ती जीभच अर्धी कापून देतो आणि तो बैल तडफडत तिथं ओरडत जातो आणि तशी ती जीभ घेऊन जातो आणि बायकोला सांगतो की आता या जीभेला तू फ्राय कर आणि हीच मला तू आता वाढ. आणि तिकडे तो बैल पूर्णपणे रक्त त्याचं जिभेतून म्हणजे मुखातून रक्त सांडत असतं, पूर्ण तो ओरडत असतो. तो बैल खूप म्हणजे निर्दयता ती दाखवत होती. म्हणजे किती कठोर मन झाला असेल, हत्या करू म्हणजे काही चित्तामध्ये मैत्री नाही राहिली, करुणा भाव नाही राहिला, प्रेम भाव नाही राहिला, दया भाव नाही राहिला, ते सर्व काही नष्ट करून टाकते. जो व्यक्ती हत्या करतो, हत्याचा गुण त्याचा वाढतो, त्या व्यक्तीमध्ये हे गुण पूर्णपणे समाप्त होऊन जातात. तो एक कर्मसिद्धांतच आहे. मग आता ही काय करते की जसं पतीनं सांगितलं तशा प्रकारे स्वयंपाक तयार करते आणि मग त्याला वाढते. आणि मग जसं तो मांसाचा एक तुकडा जसा मुखात टाकतो आणि जसा चावाला लागतो, त्याची जीभ दाताखाली येते आणि त्याच्या जीभीचा सुद्धा एक तुकडा बाहेर पडतो. म्हणजे आपण पण कधी कधी भोजन करत असताना जीभ येते ना आपली दाताखाली, तर तसा प्रकार त्याचा घडला. पण त्याची जीभ दाताखाली आल्यानंतर त्या जीभीचा अर्धा तुकडा बाहेरच पडला आणि त्याची सुद्धा अवस्था त्या बैलासारखीच झाली. म्हणून म्हणतात कर्म कधी उत्पन्न होईल, कशा पद्धतीने उत्पन्न होईल, काही भरोसा नसतो. कर्माची वेळ असते, कर्म येतात, पण कोणत्या रूपाने येतात सांगू नाही शकत. याच्या आयुष्यात तशा प्रकारे ती घटना घडली. आणि जसा जिभेचा अर्धा तुकडा बाहेर पडल्यानंतर हा सुद्धा त्या बैलासारखा जमिनीवरती तडफडून ओरडू लागला. खूप त्याचे म्हणजे अतिशय वेदना त्याच्यात जाणवू लागला, वेदना जाणवू लागल्या, त्याला अतिशय ओरडू लागला. आणि लगेच त्याचा मुलगा तिथं आला आणि बघतो तो काय की त्याचे पिता पूर्णपणे जमिनीवरती असे लहान लेकरासारखं पूर्णपणे असे लोळत आहेत, ओरडत आहेत, अतिशय ते वेदनाग्रस्त आहेत. मग त्या मुलाची माता त्याला सांगते की हे बघ, तुझ्या वडिलांनी आयुष्यभर प्राण्यांची हत्या करून त्यांचं मांस विकून धन प्राप्त केलं, त्याच्यावरती उपजीविका चालवली आणि आज त्या कर्माने त्यांची ही गती झालेली आहे. आधी उद्या चालून तुला हेच कार्य करावं लागणार आहे आणि तू जर ह्याच कार्याला लागला तर तुझी पण भविष्यामध्ये अशाच प्रकारे काही दुर्गती होऊ शकते. तू सावध हो आणि हा मार्ग सोडून दे. जे बापानं केलं त्या मार्गाने तू जाऊ नको, हे सगळं तू सोडून दे. कारण मुलगा पण त्याच मार्गाने होता. कारण जो बापाचा व्यवसाय आहे तोच पुढे कोण सांभाळतो, मुलगा सांभाळतो. कारण मुलगा पण बापाला कधी अधून मधून मदत करायला जात असेल, पण आई त्याला दाखवून देते की हे बघ, आज अशी घटना घडलेली आहे, तशा प्रकारे तुझ्या वाटेला जर कर्म आलं तर तुझी पण तशीच गती होईल. तू काय कर, हे सगळं काही सोडून दे, आजपासून तू या मार्गाने पुन्हा जाऊ नको. आणि मग ती आई त्या मुलाला काही धन वगैरे देते आणि सांगते की तू आता इथून निघून जा, कुठेतरी तक्षशिला विद्यापीठामध्ये जा, तिथे शिक्षण घे. आणि तिकडं तो व्यक्ती जो होता, तो त्याचा पिता, त्याचा सुद्धा मृत्यू झालेला होता. तोही तडफडून शेवटी मरणाला प्राप्त झाला. म्हणजे किती भयानक ते मृत्यू असेल. जर इमेजिंग केलं, जर आपण समजा तो विचार केला की काय तो सीन असेल की त्या बैलाची त्याने जीभ कापली, त्या बैल तडफडत त्याने त्याचा प्राण सोडला, त्याच्यानंतर हा मांस खातोय याची सुद्धा जीभ तुटली आणि हा सुद्धा तडफडून त्या बैलासारखा गेला. पण हे सगळं बघितल्यानंतर आई जी होती त्या मुलाची ती जागृत होती. तिने लगेच मुलाला काय केलं, सावध केलं. म्हणजे बघा,
पाप कर्माची फळं जेव्हा माणसाच्या वाटेला येतात तेव्हा एखादा जवळचा प्रिय व्यक्ती सावधच करत असतो. आईनं लगेच सावध करत की आता बघ तुझ्या पित्याचा कसा मृत्यू झालेला आहे, त्या रस्त्याने जर गेला तर तुझी पण तशी अवस्था होईल, तू आता हा मार्ग सोडून दे. आईनं जे काही धन तिने जमा केलं होतं ते धन मुलाकडे दिलं आणि सांगितलं की तू तक्षशिला विद्यापीठामध्ये जा आणि तिथं शिक्षण वगैरे घे. आणि मग तो मुलगा तक्षशिला विद्यापीठामध्ये गेला. 4-5 वर्ष तिथे शिक्षण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिल्पकला शिकला आणि मग आल्यानंतर आई आणि मुलगा दोघं जण धार्मिक पद्धतीने जीवन जगू लागले. त्यांनी तो व्यवसाय त्यागला होता, तो मार्गही त्यांनी सोडला होता. आणि म्हणून अकुशल कर्मामध्ये माणसाला धन मिळू शकते, काही वेळेकरता सुख मिळू शकते, पण कर्मातून मुक्ती मिळू शकत नाही. कर्मातून काय करायचं? कर्मातून मुक्ती कशी मिळवणार? पाप करा, आनंदही मिळेल. पापामध्ये आनंद आहे म्हणून तर लोक पाप करतात. तो क्षणिक आनंद वाटतो, दारू पिणाऱ्याला क्षणिक आनंद वाटतो, हिंसा करणाऱ्याला क्षणिक आनंद वाटतो, चोरी करणाऱ्याला क्षणिक आनंद वाटतो, व्यभिचार करणाऱ्याला क्षणिक आनंद वाटतो. मग हे सर्व काही आनंद हे तृष्णेचे आनंद आहे. तृष्णा काय करते? माणसाला काही क्षणाकरता, काही मिनिटाकरता आनंद देते आणि नंतर ते आनंद समाप्त झाला तर मग दुःख वाटला आनंद देते. तृष्णेचा नियम आहे की ती सुखही देईल आणि दुःखही देईल. जसं की एखादा मासे पकडणारा पाण्यामध्ये गळ टाकतो ना, त्या गळाला मांस जोडतो. मग आता तो गळ कसा जरी असेल, तो गळ सोन्याचा असू द्या, तो चांदीचा असू द्या, तो गळ पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला मासा तुकडा लावलेला आहे, तर ती माशी जी आकर्षित होत आहे, तर ती माशी आकर्षित करण्यासाठी त्याने काय लावलेलं? त्याला मासाचा गोळा. आणि त्या मासाच्या गोळ्याला ती आकर्षित झाल्यानंतर जेव्हा ती मासाच्या तुकड्याला पकडेल तेव्हा तिला चव तर लागणारच आहे ना. पण त्या चवाच्या मोबदल्यामध्ये ती स्वादिष्ट चव तर तिला लागेल, पण त्याच्या मोबदल्यामध्ये तिला काय द्यावं लागेल? तिचा प्राण द्यावा लागेल. तशा प्रकारे माराने सुद्धा एक गळ टाकून ठेवलेला आहे. आपण दुःखाकडे जर आकर्षितच झालो नाही तर दुःखाकडे जाणार कसे? म्हणून दुःखाने सुद्धा आपल्याला आकर्षित केलेलं आहे. जर दुःखामध्ये जर आकर्षण नसतं तर आपण दुःखीत झालो नसतो. मग दुःखाचं आकर्षण कोणतं आहे? माराने कोणतं आकर्षण निर्माण केलं? जसं त्या माशीला तो मासाचा तुकडा, काहीतरी तुकडा असतो ना, तो आकर्षित करतो. तशा प्रकारे संसारामध्ये आपल्याला कोण आकर्षित करते? माराने कोणता गळ टाकला आणि त्याचा कोणता मासाचा तुकडा आहे? माळाने गळ टाकला त्याला म्हणतात भव, आणि तो जो मासाचा तुकडा आहे त्याला म्हणतात कामतृष्णा. कामतृष्णा काय आहे? ती मासाच्या तुकड्या समान आहे. म्हणून तर डोळ्याची आसक्ती, कानाची आसक्ती, नाकाची आसक्ती, जिभेची आसक्ती, काळेची आसक्ती निर्माण होते ना. ही आसक्ती निर्माणच झाली नाही तर मग कशा करता आपण या डोळ्याला संतुष्ट करत बसू, कानाला संतुष्ट करत बसू, जिभेला संतुष्ट करत बसू? या काळेला संतुष्ट करण्यामध्ये आपण काय वेळ घालवतो? कारण त्या आकर्षणामध्ये सुख आहे. आकर्षण आणि सुख या दोन्ही गोष्टी एकमेकाला बांधलेल्या आहेत आणि माराने ते आकर्षण निर्माण केलं आणि त्या आकर्षणामुळे मनुष्य दुःखाला बांधला जातो. जर ती माशी जर त्या मासाच्या तुकड्याकडे गेलीच नाही तर तिला स्वादिष्टपणा पण मिळणार नाही, पण तिचा प्राण पण गमवावा लागणार नाही. तशा प्रकारे एखादा व्यक्ती संसारात जागृत झाला तर त्याला काम तृष्णेचं सुखही मिळणार नाही, पण त्याच्यासोबत त्याला दुःख आणि दुर्गती सुद्धा मिळणार नाही. मग सुख भोगायचं तर दुःख आणि दुर्गतीची तयारी सुद्धा माणसाला करावी लागते. आणि या काम तृष्णेचं सुख ज्याने त्यागलं तर त्याच्या आयुष्यामध्ये निसर्गाचं दुःख येतं, ते कर्माचं, पण तो दुर्गतीला जाऊ शकत नाही. म्हणून संसार सुद्धा मरीचिका भूमी आहे, भ्रमभूमी आहे. आणि या संसाराला कशा प्रकारे भ्रमभूमी म्हटलं, हे ज्या माणसाला कळालं तो माणूस सावध होऊ शकतो आणि व्यवस्थितपणे त्याचं जीवन जगू शकतो. म्हणून प्रश्न असा आहे की आपल्याला काय पाहिजे? संसारातल्या सगळ्या वस्तू पाहिजे की सुख पाहिजे? जर प्रश्न वस्तूंचा जर असेल तर चक्रवर्ती सम्राट सुद्धा तिथे हारलेला आहे. आणि जर सुखाचा असेल तर सुख मिळवण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही. खूप धन असलं तरच सुख मिळेल, खूप वस्तू असेल तरच सुख मिळेल, खूप लोक जुडले तरच सुख मिळेल, खूप मोठा परिवार असेल तरच सुख मिळेल. सुखाचा याचा काही संबंध नाही. सुखाचा संबंध कशाशी आहे? कर्माशी आहे. आणि कर्म कोणते आहेत? दान, श्रद्धा, शील, समाधी आणि प्रज्ञा. आणि या पाचही गोष्ट करण्यासाठी माणसाला फक्त प्रज्ञा पाहिजे. स्वतः तो एकटा जरी असला तरी सुद्धा दान करू शकतो, तरी सुद्धा श्रद्धेचं पालन करू शकतो, तरी सुद्धा शीलाचं पालन करू शकतो, साधना करू शकतो, प्रज्ञा करू शकतो. मग सुखी राहायचं असेल तर हे करावं लागतं. हे सुख आहे धम्माचं
आणि ते सुख आहे तृष्णेचं. ते तृष्णेचं सुख सोबत दुःख दुर्गती घेऊन येते, आणि धम्माचं सुख माणसाला सुख आणि सुगतीकडे आणि मुक्तीकडे घेऊन जाते. म्हणून आपण ठरवा की आपण जे सुखाची मागणी करताय ती कोणती आहे, आणि त्या सुखाची भाषा जर व्यवस्थितपणे कळाली तर ठीक आहे, नाहीतर आपण सुद्धा मिथ्या दृष्टीमध्ये पडू शकतो. आणि आपल्या वाट्याला आलेलं दुःख आणि दुर्गती त्याच्यामधून आपल्याला कोणीही वाचणार नाही. म्हणून आपल्याला स्वयंप्रकाशित व्हावं लागेल. आपल्याला स्वतःचाच रक्षण स्वतःच करावं लागेल. आपल्याला स्वतःचाच मित्र स्वतःच बनावं लागेल. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जर आधार कशाचा पाहिजे असेल तर धम्माचा आधार. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण उपजीविका करता त्या उपजीविकेमध्ये संतुष्ट राहा. तुमच्याकडे आरोग्य आहे, तुम्ही बलवान आहात, आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात, तर तुमच्याकडे सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्याच्याकडे आरोग्य आणि समाधानी वृत्ती आहे त्याच्यासारखा श्रीमंत व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही असं बुद्ध म्हणतात. बुद्धांच्या नजरेमध्ये श्रीमंत व्यक्ती म्हणजे कोण? ज्याच्याकडे आरोग्य आहे आणि जो समाधानी आहे. कशामध्ये समाधानी आहे? जे काय त्याच्याकडे असतं त्याच्यामध्ये समाधानी आहे. आणि ही अवस्था प्राप्त झाली तर समजून घ्या आपण आध्यात्मिक श्रीमंत लोकांच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसलेला आहात. तर अशा प्रकारे सम्यक आजीविकेचा भाग आपण समजून घेतलेला आहे. आशा करतो नक्की तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या असतील की धम्म जीवन जगण्याचा आधार कसा असतो, धम्माच्या आधाराने आपण जीवन जगलं पाहिजे, आणि जे काही धन आपण कमवतो त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. त्या धनाचा आशीर्वाद कशा प्रकारे निर्माण करता आला पाहिजे, धन कसं पुरेसं आपल्या आयुष्याला पूर्ण करते, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो नक्की दोन गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांना आयुर्वर्ण सुख बल प्राप्त हो अशी मंगलमैत्री मंगल कामना करतो. इथे धर्म प्रवचनाला पूर्ण विराम देतो. साधू साधू साधू.